तीर्थयात्रेला एक बस जात होती। बसमध्ये अनेक प्रवासी होते। ती बस रस्त्याच्या घाटामध्ये जात असताना एक भला मोठा दगड त्या बसमध्ये पडला, परंतु प्रवासी वाचले आणि बस देखील वाचली। पुढे गेल्यानंतर हळूहळू अर्ध्या एक तासाने त्या बसचा ब्रेक फेल झाला। कशीबशी त्या ड्रायव्हरने ती बस थांबवली आणि सर्वांचे प्राण वाचले। दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी जेव्हा बस चालू झाली तीर्थयात्रेला, पुन्हा त्या बसवर अजून काहीतरी विचित्र काहीतरी घडेल या भीतीनं सर्व बसले होते। कारण काल 2 वेळा अपघात होता होता वाचला आणि सर्वांचे प्राण देखील वाचले। असं म्हणतात सनी समोरून एक मोठी गाडीनं त्या बसला ठोकलं। अशा पद्धतीने मात्र सगळेच घाबरले की या बसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा ह्या बसमध्ये कोणतरी पापी माणूस असेलच। मग हा माणूस कसा शोधावा, तर ते काहींनी युक्ती काढली की ती गाडी जंगलात घेऊन गेले आणि त्या जंगलामध्ये एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडामध्ये जर कोणी हात लावेल तर त्या पिंपळाच्या झाडावर वीज कोसळेल असं काहींचं भकेत होतं। कारण त्यावेळेस पावसाळा चालू झाला होता आणि विजा कडकडाट होतात आणि नेमकी त्या वीज त्या बसवर पडणार होती। म्हणून काहींनी शक्कल लढवली, तर प्रत्येकाने त्या झाडाला हात लावायचा आणि जर त्या झाडावर कोणाच्या अंगावरती वीज पडली तर तो पापी। त्यामुळेच काय आहे या बसमध्ये विघ्न येत होते। त्यामुळे जंगलात घेऊन गेले बस सर्वजण आणि समोरच एक मोठं पिंपळाचं झाड होतं आणि कायमस्वरूपी तिथे वीज पडतच होती आजूबाजूला। तर अशा पद्धतीने एक जण गेला, पिंपळाला हात लावला, त्याच्यावर काही वीज पडली नाही, तो खुश झाला, अरे वा वाचलो मी। तो गाडीत येऊन बसला। दुसरा व्यक्ती आला, परत त्याने पिंपळाला हात लावला, तरी त्याच्यावर अंगावर काही वीज कोसळली नाही। हळूहळू हळूहळू सर्व प्रवासी काय आहे हात लावून पुन्हा बसमध्ये आले, पण एक प्रवासी काय उठायला तयार नव्हता। त्याला खूप भीती वाटत होती आणि सर्व लोक त्याच्याकडे शकच्या नजरेने बघत होते की हाच लय मोठा पापी आहे आणि ह्याच माणसामुळे काय आहे आपल्या तीर्थयात्रेला विघ्न येत आहे। तो माणूस कसा बसा उठला आणि त्याला इच्छा नसताना देखील काय केलं त्यांनी, त्या पिंपळाला जसा हात लावला तसं त्या बसवर वीज कोसळली आणि सर्व प्रवासी काय आहे त्या विजेच्या प्रवाहामुळे, त्या विजेमुळे सगळं पूर्ण बस खाक झाली आणि तो एकटा माणूस वाचला। बघा, या कथेचं एकच तात्पर्य आहे, तुम्ही किती पुण्यवान आहात याची तुम्ही काय आहे गिनती करू शकत नाही, मोजणी करू शकत नाही। कारण आजच्या तारखेला आजच्या दुनियेमध्ये पुण्य जर करायचं म्हटलं तर लोक अन्नदान करतात, लोक कोणत्याही गोष्टी वस्तुदान करतात, पण त्या दानाचा दिखावा करतात। लक्षात ठेवा, भंडारे करतात, तीर्थयात्रेला जातात, कोणत्या स्नानाला जातात। त्यामुळं काय होतं, तुम्ही त्या पुण्य हे कमवता का माहीत, पण त्याचा दिखावा देखील सोशल मीडियावर टाकतात, मी याला दान दिलं, मी एवढं दान दिलं। पण लक्षात ठेवा, आपले विचार किती चांगले आहेत, आपले कर्म किती आहेत आणि कर्म करता करता आपले एवढे वाईट कर्म असतात, तुम्ही ते पुण्यकर्म करायला जातात आणि त्या लोकांना सोशल मीडिया यांना त्याला सांगत असतात, ते पुण्य करण्याच्या आधी तुम्ही पापच करून येतात। म्हणून लक्षात ठेवा, पुण्य दान हे कोणाला द्यावं, कोणत्या पद्धतीनं द्यावं आणि गुप्तदान काय असतं, पुण्य केल्यानंतर किंवा दान दिल्यानंतर हे कोणाला सांगणं गरजेचं नसतं। दान ते दान असतं, लक्षात ठेवा। कारण ही सृष्टी परमेश्वराची आहे, तुम्ही काही जन्मतः कमवलेली नाहीये। तुमच्याकडे ती वस्तू आहे, ती दुसऱ्याला देणं म्हणजे दान नाहीये, हे लक्षात घ्या। माणुसकी, माणसाने माणुसकासारखं वागावं, माणसाने माणसरुष्की सारखं वागावं आणि मनुष्य प्रत्येकाला, बघा लहान वस्तू देखील, लहान मुंगी देखील सर्व मुंग्यांना शोधून आणते की इथं साखर पडली आहे, परंतु मनुष्य असा प्राणी आहे इतर प्राण्यांपेक्षा की तो स्वार्थी आहे। त्याच्याकडे जर जास्ती वस्तू असेल तर दुसऱ्याला जर दिलं तर त्याला दान म्हणतो आणि सगळीकडे मिळवत फिरतो की मी पुण्यवान आहे, दानवीर आहे। पण खरं दान जे आहे ते माणुसकीचं आहे। आपण काय आलेलो नाही घेऊन किंवा आपल्याकडे काय कोणत्या गोष्टी नाहीये, हे परमेश्वराच्याच गोष्टी आहे की ते दुसऱ्यांना सहकार्य करा। म्हणून माझ्या या व्हिडिओचा एकच आहे की पुण्यवान व्यक्ती
हा कोणी सांगून येत नाही. पुण्यवान हा पिढीजात असतो, त्याचे आशीर्वाद असतात, त्याचे कर्म असतात, त्यांचे सात्वनं असतात, त्यांची माणुसकी असते. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लोकांना शेअर करा. कारण पुण्य हे कमवायचं नसतं, पुण्य हे घडवावं लागतं आणि ते आत्मसात करून आपले चिंतन करावं लागतं, ते कोणाला सांगावं लागत नाही. जय हिंद, वंदे मातरम.